इंदसदवंदियाणं तिरुवणनिदमधुरविसदवकाणं अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। उपयोगाधिकारामध्ये ज्ञानोपयोग आणि दर्शनोपयोग असे 2 भेद करून त्याचं वर्णन करतात. त्याच्यामध्ये दर्शनोपयोगाचं वर्णन झालं. तर ज्ञानोपयोगाची विशेष चर्चा म्हणून जयसेनाचार्यांनी सेपरेट 5 गाथा घेतल्यात 5 ज्ञानाचं वर्णन करण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण मती ज्ञान आणि श्रुत ज्ञानाचं वर्णन बघितलं होतं. अवधी ज्ञान बघत होतो, त्यातलं पण थोडं झालं होतं. गाथा नंबर जयसेनाचार्यांची गाथा 46 आहे. हां, ते जर 2 टीकेचे एकच पुस्तक असेल, मागच्या साईडची जर जयसेनाचार्यांची टीका असेल तर त्याच्यात मागचं 35 पान आहे, त्याच्यामध्ये 1, 2, 3 असे नंबर गाठलेत गाथेचे. तुम्ही 46 म्हणून शोधाल तर मिळणार नाही. अनुजा भाभी नाही, म्हणजे तिथं मागच्या साईडच्या 1, 2, 3 असं नंबर असलेल्या गाथ्यांमध्ये ओहिम तहे व अशी गाथा आहे, ती अवधिज्ञानाची गाथा आहे, ती चालू आहे. 35 पान आहे मागे. ओहिम तहे व घे पदू देसम परमं च हि सौवं च तिण्णि विगुणेन नियमा भवेण देसं तहाणियदम्. देशावधी, परमावधी आणि सर्वावधी अशा प्रकारे अवधी ज्ञानाचे 3 भेद ग्रहण करण्यायोग्य आहेत. त्याच्यामध्ये 2 भेद घेतले, गुणप्रत्यय अवधी ज्ञान आणि भवप्रत्यय अवधी ज्ञान. तर गुणप्रत्यय अवधी ज्ञानामध्ये तिन्निवी नियमा म्हणजे 3 भेद गुणप्रत्यय अवधी ज्ञानामध्ये गर्भित होतात. देशावधी, परमावधी आणि सर्वावधी हे गुणप्रत्यय अवधी ज्ञानाचे 3 भेद घडतात. पण जे भवप्रत्यय अवधी ज्ञान असतं त्याच्यामध्ये फक्त देशावधी एकच टाईप घडतं. मग त्यासाठी काल आपण चार्ट बघितलं होतं ह्याच्या बोर्डवर, आणि त्यात कसं घेतलं होतं, म्हणजे शेवटी एकाने प्रश्न विचारला होता ना, त्याचा जरा खुलासा अर्धवट राहिला होता. म्हणजे त्यात असं आलं की जे भवप्रत्यय अवधी ज्ञान आहे ते कोणाला आहे? देव, नारकी आणि गृहस्थ तीर्थंकर. हे भवच त्यांच्या ज्ञानाचं कारण आहे. त्यामुळे ह्या 3घांना पण भवप्रत्यय अवधी ज्ञान आहे. आणि मग त्यांचं गुणस्थान कुठलं आहे? 4थं गुणस्थानच आहे फक्त. मग तिथं ते भव त्यांच्या ज्ञानाचं कारण आहे म्हणून तिथं काही तपस्या, संयम, वृद्धी वगैरे काही कारण नाही आहे इतर. तर सम्यक दृष्टी जे कोणी असंयमी आहेत त्यांना भवप्रत्यय रूपाने जे असतं ज्ञान ते कोणाकोणाला ह्याच्यासाठी ते उदाहरण सांगितले होते. मग गुणप्रत्यय अवधी ज्ञानामध्ये आम्ही बघितलं काल की देशावधीचे स्वामी कोण? मनुष्य तिर्यंच, सामान्य मनुष्य तिर्यंच, जे कोणी चतुर्थ पंचम गुणस्थानवरती असतील किंवा 6व्या गुणस्थानापासून वरचे मुनी आहेत त्यांना पण देशावधी रूपाचं अवधिज्ञान असू शकतं. फक्त देशावधी लावलं तर 12व्या गुणस्थानापर्यंत पण असू शकतं. आणि परमावधी आणि सर्वावधी तर नियमाने तद्भवमोक्षगामी, भावलिंगी, वृद्धिधारी अशा संयमी मुनींनाच असतं ते देशावधी आणि परमावधी. आणि काय विशेषता सांगितली होती? चरम शरीरी असणाऱ्यांनाच असतं, कारण ते ज्ञान नियमाने केवळ ज्ञानाला प्राप्त करतं. आणि देशावधी आणि परमावधी, परमावधी आणि सर्वावधी. मग त्याच्यात एक काय सांगायचं प्रश्न विचारला एकांनी की गुणप्रत्यय म्हणजे काय? गुण म्हणजेच एखादी विशिष्ट वृद्धी, क्षमाची विशेषता किंवा काय म्हणायचं संयम, तप आदींच्या निमित्तात जे प्राप्त झालेलं आहे ते गुणप्रत्यय अवधिज्ञान असतं. मग ते जे देशावधी रूप असलेलं गुणप्रत्यय अवधिज्ञान आहे मनुष्य तिर्यंचांना, तर त्यांना तुम्ही गुणप्रत्यय म्हणताय, तिथं भावप्रत्यय म्हणत नाहीये. मग त्यांनी विचारलंय की मग जे देव नारकींना भावप्रत्यय म्हणता तर त्यांच्या ठिकाणी गुणप्रत्यय का नाही घटत? जर ते काय प्रश्न होतो निखिल, इथे काय प्रश्न होता तुमचा? परत एकदा सांगा, आहेत का नाही? म्हणजे देवनारकींना भवच कारण आहे.
ते आता एक सामान्य कारण सांगितलं होतं. गुणप्रत्यय कसं तिथं काय विशेषता, संयम वगैरे अशी काय विशेषता नाही. चौथ्या गुणस्थानात असंच त्यांनी पण प्रश्न विचारला, मग चौथ्या गुणस्थानात कुठं काय संयम बुद्धी आहे वगैरे. मग तिथं त्यांच्या म्हणून म्हटलं की इथं पण भेटू शकेल म्हणून. मग सम्यक्त्व असं एक आम्ही तिथं घेतलं होतं. वृद्धी ही सम्यक्त्व ही पण एक वृद्धी अशी जर घेतली, विशेषता घेतली जर ज्ञानाची, तेच की. तर जर तिथं म्हणून मनुष्य आणि स्त्रियांच्या देशावधी ज्ञान असते असं म्हणलं तर मग देवनारकींना पण सम्यक्त्व आहे. मग त्यांना पण तिथं ते गुणप्रत्यय म्हणा असं त्यांची शंका होती. असं कुठं उल्लेख तर आला नाही आपल्याला. त्यांना गुणप्रत्यय सम्यकच अपेक्षेने घेतलेले नाही तिथे. कुठं मिथ्या नसते सम्यक दृष्टी असू शकत. म्हणजे भावप्रत्यय अवधिज्ञान सम्यक दृष्टी मिथ्या दृष्टी दोघांना पण आहे की देवनारकींना. मग तिथं फरक कसं करायचं मग? म्हणजे नाही, अवधी आणि कुअवधीमध्ये भावप्रत्यय रूपाचेच आहेत दोन्ही पण. म्हणजे भावप्रत्यय हे अवधिज्ञान सम्यक दृष्टीला पण आहे आणि मिथ्या दृष्टी देवनारकींना पण आहे. तसं गुणप्रत्यय नाही. गुणप्रत्यय सम्यक दृष्टीलाच आहे. हा, मग ते कुअवधी ज्ञान आहे त्याला पण गुणप्रत्यय म्हणायचं का? कारण मनुष्य तिर्यंच्यांना भावप्रत्यय नाहीये. मग कसलं म्हणायचं? एका प्रश्नात दुसऱ्या प्रश्नात चाललोय. काय कोण आहे का ज्ञानी आमच्या समोर, सांगा उत्तर. प्रश्न काय कळलं का? गुणप्रत्यय अवधी ज्ञान म्हणजे काय डेफिनेशन? की गुण म्हणजेच वृद्धी, तपस्या आदी ज्यांच्या ज्ञानाचं कारण आहे असं ते काय म्हणायचं, विशेष त्याच्या बळाने जे प्राप्त झालेलं आहे ते वृद्धीचे शेवटी अवधिज्ञान ही सुद्धा एक. बुद्धिवृद्धीमध्ये एक भेद आहे ना, अवधिज्ञान परिज्ञान वगैरे. मग त्यामुळं गुणप्रत्यय हा भेद आपण सम्यक दृष्टीमध्ये घटवलाय. आता ही चर्चा सगळी सम्यक दृष्टीच्या अपेक्षेने चालू आहे म्हणून आम्ही सम्यक दृष्टीमध्ये घटवलंय. पण मनुष्य तिर्यंच्यांमध्ये पण अशी मिथ्या दृष्टी जीव अनेक आहेत की ज्यांना अवधिज्ञान आहे. हा, कुअवधिज्ञान असतं. पण त्याला तुम्ही गुणप्रत्यय म्हणणार का भावप्रत्यय म्हणणार? त्याला गुणप्रत्ययच असते. म्हणजे विशेष क्षणच्या अपेक्षा नसते. ऐका काय म्हणते का, बोला. विशेष परिणामांची विशुद्धी केलेली आहे. विज्ञान अवस्थेत सुद्धा जे शुक्ललेशा वगैरे आपण आम्ही म्हणतोच ना, म्हणजे त्यांनी तिथं ती तपस्या करूनच प्राप्त केले म्हणून विज्ञान असेल तरी ते सुद्धा गुणप्रत्यय विज्ञान आहे. त्यामुळे गुणप्रत्ययाची गुणस्थानं सामान्य घटवताना आपण इथं सम्यक दृष्टीच्या अपेक्षेने घटवली म्हणून चतुर्थ गुणस्थान लावलं होतं. 4, 5 किंवा 4 ते 12 असं. मग सामान्य जीवांच्या अपेक्षेने म्हणताना गुणप्रत्यय अवधिज्ञान हे पहिल्या गुणस्थानापासून पण आहे. कारण मनुष्य तिर्यंच्यांना हेच ज्ञान असतं, भावप्रत्यय तर नाहीये. मग दुसऱ्या शंकेचं उत्तर द्या की देवनारकींना गुणप्रत्यय असतं का नाही? म्हणजे तिथली विशेषता सांगितली जाते ना. आता तीर्थंकर आहे तर तीर्थंकरांना सुद्धा ऍक्च्युली ते गुणप्रत्यय असून सुद्धा आपण त्याला भावप्रत्यय असं लावतो की ते जन्मापासून आहे म्हणून. मग तसं यांना देवाणी नारकींना सुद्धा जन्मताच ते आहे, त्यांना काही विशेष पुरुषार्थ करावा लागत नाही त्या अवधिज्ञानासाठी. तिथलं म्हणजे नियोगच आहे तो, म्हणून त्याला ते म्हणजे आता ते सम्यक दृष्टी आणि मिथ्या दृष्टी दोघं जण वेगळे घेतले ना. मग भावप्रत्यय अवधिज्ञान हे सम्यक दृष्टीला पण आहे आणि मिथ्या दृष्टीला पण आहे देवनारकींच्या अपेक्षेने. मग त्याच्यात थोडीशी सांगितली ना की जे सम्यक दृष्टी आहे त्याला जन्मताच जेव्हा पर्याप्त अवस्थेमध्ये सुद्धा अवधिज्ञान आहे आणि जेव्हा कुअवधिज्ञान आहे ते पर्याप्त अवस्थेमध्येच त्याला सुरू होतं, अपर्याप्त अवस्थेमध्ये नाही. असं त्या दोन्हीमध्ये सम्यक दृष्टी आणि मिथ्या दृष्टीमध्ये फरक केला ना. त्यांची शंका येतं की त्याला सम्यक दृष्टी आहे तर ती पण एक गुण आहे, मग तशा अपेक्षेने म्हणा गुणप्रत्यय आहे असं देव आणि नारकींना. म्हणजे माझ्या काय असं वाचण्यात नाहीये कुठं भावप्रत्ययच आहे असं तर येतंय, पण काय हरकत आहे असं त्यांचे प्रश्न आहे. जयश्री काकींचा गुणप्रत्यय म्हणजे विशेष पुरुषार्थ करावा लागतोय, तसा त्यांना तिथं विशेष पुरुषार्थ करावा लागत नाही.
काही विशेष पुरुषार्थ तर चतुर्थ गुणस्थांवरती मनुष्याने पण केला नाहीये, मग त्याला गुणप्रत्यय म्हणताय. करतो ना तो. सम्यक दर्शनासाठी करतो ना. चतुर्थ गुणस्थानामध्ये संयम नाहीये ना काय. मनुष्य आणि तिर्यंच जो चतुर्थ गुणस्थानवरती मनुष्य तिर्यंच, त्याला पण तुम्ही अवधिज्ञान आहे असं म्हणताय, गुणप्रत्यय अवधिज्ञान. मग त्याच्या ठिकाणी कुठं काय पुरुषार्थ आहे असा विशेष? सम्यक दर्शन प्राप्त करण्यासाठी जे असतं. जी अवधिज्ञानासाठी आवश्यक विशुद्धी आहे तो तो करतोय, म्हणून तर तिथं त्याला गुणप्रत्यय म्हटलं. नाहीतर मग सगळ्याच मनुष्य तिर्यंच सम्यक दृष्टीनं पाहिजे अवधिज्ञान. जर काही विशेष नसतं त्याच्यामध्ये विशुद्धी तर तर सर्व सम्यक दृष्टीत मनुष्य तिर्यंच्यांना अवधिज्ञान व्हायला पाहिजे होतं, पण तसं नाहीये. ज्या सम्यक दृष्टी हे सुद्धा काहीतरी विशेष पुरुषार्थ करतात तेव्हा तिथं त्यांना अवधिज्ञानाची प्राप्ती होते. मग हे जे आपण उत्तर इकडे देतोय ना मनुष्य तिर्यंचांना, हेच उत्तर त्यांनी देवनारकींना पण घटवा म्हणून सांगते. त्यांनी पण सम्यक्त्वासाठी विशेष पुरुषार्थ केलाय किंवा विशुद्धी वाढली आहे त्यांची तिथं क्षयक्षमाच्या अपेक्षेने, त्यामुळे तिथं गुणप्रत्यय आहे असं म्हणा. म्हणजे जे तुम्ही इकडं उत्तर देता ते तिकडं पण घटायला पाहिजे असं म्हणतात. पुरुषार्थ आहे ना सम्यक्त्वचा वगैरे, म्हणजे देवानी नारकींमध्ये त्यांना कसं तिथं जन्मताच तिथं काही पुरुषार्थ करावा लागत नाही. बरं, नंतर आता मिथ्यादृष्टी देव असतील, ते सम्यक दृष्टी झाले नंतर मग त्यांना काय ते भावप्रत्ययचं गुणप्रत्यय झालं का? नाही, ते फक्त पूच सू झालं फक्त. त्यांना होतं ना आपण ज्ञानासाठी लावतो ना, मिथ्याज्ञान आहे आणि त्यांनी जर स्वतःचा अनुभव घेतला तर तेच ज्ञान सम्यक होते. फक्त तिथं काही त्याच्यामध्ये त्यांनी त्या सम्यक ज्ञानासाठी वेगळा पुरुषार्थ केलेला नाहीये. ते क्षोभ वाट म्हणजे जो आहे तोच राहतो ना, त्यात कुठं काय फरक पडतो. आहे यालाच फक्त तुला सोबतलं ज्ञानात. तसंच तिथं तू अवधिज्ञान जन्मताच होतं, तिथं सम्यक झालं तर त्याला फक्त स्वअवधिज्ञान म्हटलं गेलं. ठीक आहे. अजून कोणाला काय शंका असणाऱ्यांनी विशेष जाणून घ्या स्वाध्यायाच्या द्वारे. आपल्या ज्ञानानुसार आपण आपला क्षेमसंबंध आहे. तर त्याचं विस्तार बघत होतो आपण. त्याच्यात त्यांनी काल कसं घेतलं होतं. हा बोला. अनुगामी अवज्ञानाचा भेद आहे आणि अनुगामी जे पुढच्या भावात होऊन जातो जीव, बरोबर. ते अवधिज्ञान. मग त्या अवधिज्ञानात पण तुम्ही हो प्रत्यय म्हणणार का? आता इथलं एक जीव अवधिज्ञान घेऊन स्वर्गात गेला तर त्यांनी ते क्षम ज्ञानाचं त्यांनी ते पुन्हा प्रत्ययामध्येच त्याचे भेद येतात का नाही, अनुगामी अनुगामी हे. मग ते अनुगामी अवधिज्ञान घेऊन गेला तो स्वर्गात, मग त्याला तुम्ही भावप्रत्यय म्हणणार का गुणप्रत्यय म्हणणार? सांगा बघू. तुम्हाला बरोबर आहे शंका तुमची. म्हणजे इथं तपस्याने प्राप्त झालं त्यांना गुणप्रत्यय, मग त्यांनी ते घेऊन गेलेत देवभवामध्ये. मग तिथं ते त्यांना तिथं देवभवात भावप्रत्यय तर आहेच, पण आता त्यांनी इथून नेलेलं ते अनुगामी रूपाने असणारं ज्ञान आहे ते, त्याला काय म्हणायचं? बोला संगीता काकी. देशावधी गुणप्रत्ययाचे हे भेद आहेत. देशावधी गुणप्रत्यय अवधिज्ञानाचे भेद आहेत. त्यामुळे नुसतं गुणप्रत्यय नाही म्हटलेलं त्याला, देशावधी गुणप्रत्यय. त्यामुळे तिथं म्हणजे अनुगामी गेलं तरी सुद्धा तिथं त्यांना त्या भावात प्रथम समयात आहे तर ते भावप्रत्ययच म्हटलं जातं. कारण भाव बदलला गेला ना, तो मनुष्यातून देवामध्ये घेऊन चालला. मग अनुगामीचं काय विशेषता राहिली? इथून घेऊन गेला म्हणल्यावर ते तिथं पण आहे त्याच्याजवळ, ह्या विशेष त्यांनी प्राप्त झालेला आहे ना ते. ती फक्त मनुष्य भावापुरती विशेषता राहिली. पुढे गेला भाव बदलला गेला की ते तिथल्याप्रमाणेच लावावं लागणार ते. म्हणजे देवांच्या प्रथम समय पण ते आहे, ते आहे तर तिथं भाव आहे म्हणून त्याला तिथं आहे असं म्हटलं. म्हणजे अनुगामीचा अर्थच आहे ना की तो ते विशेष ज्ञान तो घेऊन जातोय पुढं असं. मग म्हणून तिथं ठीक आहे, शंका बरोबर आहे. बघू आपल्याला मिळालं उत्तर तर कुठं काढून ठेवू, लिहून ठेवा शंका. अजून कुठं मिळालं वगैरे कोणतेही ज्ञान मिळालं असलं तर आपण धारणा झाल्यानंतर घेऊन जातो, त्याचं सम्यदर्शन पण घेऊन जातो. ते कुठल्या भेदात घालायचं असा प्रश्न आहे त्यांचा. अनुगामी हे जे मिळालेलं ज्ञान आहे ते मनुष्यभावामध्ये गुणप्रत्यय रूपाने प्राप्त झालेलं आहे.
देशावधी हाच भेद आहे त्याचा तो. आणि मग त्यांनी हे घेऊन गेला पुढच्या भवामध्ये ना, देवभवामध्ये. तसे विशेष क्षोभक्षमानुसार आणि त्याचं फळ असेल ना ते त्याच्या, म्हणजे ज्याच्या परिणामाचं फळच घेऊन जातं दुसऱ्या भावामध्ये, दुसरं काय घेऊन जातं परिणामाचं कुठला भेद येणार एवढा त्यांचा प्रश्न आहे बाबा. कसला आणि काय असं नाही, तर ते कुठल्या भेदामध्ये त्याला गर्भित करायचं. श्लोक वार्तिकमध्ये एकदा बघू काय आहे का त्याचं विशेष. म्हणजे राजवार्तिकमध्ये तर असं काय आलं नव्हतं. जय धवलामध्ये पण असं काय विशेष खुलासा नाही आला. कशाय पाऊडमध्ये पण त्यांनी घेतलेल्या विस्तारामध्ये असं काय त्यांनी एवढा खुलासा नाही घेतला त्याचं. मला पण तसंच विचार आला. नाही तर ते प्रश्नाचं सुद्धा क्षयक्षम राहत नाही. गुणप्रत्यय अवधी ज्ञान मनुष्य तिर्यंच्यांना असते तर देवनारकींना पण असते का? गुणप्रत्यय ज्ञान तुम्ही लिहा प्रश्न आणि मला नेटवर टाका, मी तसंच लिहून घेते. दुसरा प्रश्न काय आलं होतं? मग देवनारकींना असते का? आणि हे एक आत्ताचा प्रश्न की अनुगामी रूप असणारं जे ज्ञान आहे ते मनुष्यांना आहे. मग ते जेव्हा देवगतीमध्ये जन्मला तो जीव, तर त्या ज्ञानाला भावप्रत्यय म्हणायचं का गुणप्रत्यय म्हणायचं? आणि एक काय तुम्हाला काय प्रश्न आलता जयश्री काकी? हा, देव आणि नारकींना गुणप्रत्यय असतं का, आलं की ते प्रश्न? हा, प्रश्न घेतला की तो. आणि तुमचा प्रश्न काय आला होता संगीता काकी? तुमचं काय तर प्रश्न आला होता. देव उलट तसंच हे केलं ना तुम्ही, काय विचारलं होतं? म्हणजे मनुष्य तिर्यंच्यांना हा म्हणजे ते पण गुणप्रत्यय म्हणायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे ना. तीर्थंकरांना जे प्राप्त झालेलं आहे ते बहवच त्यांच्या ज्ञानाचं कारण हे ठीक आहे, पण तिथे त्यांच्या ज्ञानाची विशुद्धी सुद्धा आहे तशी की जे अवधी ज्ञानाला प्राप्त होतील असं. मग त्याला गुणप्रत्यय का नाही म्हणायचं? संयमाच्या विशुद्धीने, हा, संयमाच्या विशुद्धीने जर प्राप्त होतं असं म्हणला तर मग चतुर्थ गुणस्थानामध्ये संयम नाही आहे गुणप्रत्यय अवधी ज्ञानामध्ये. मग तिथं ते गुण म्हणून काय घ्यायचं असं? चौथ्या गुणस्थानामध्ये मनुष्य तिर्यंच्यांना गुणप्रत्यय अवधी ज्ञान आहे, तर तिथं वृद्धी सिद्धी हे वगैरे सांगितले ना. इथं वाचते मी, गुणप्रत्यय अवधी ज्ञान म्हणजे काय? जीवाच्या पुरुषार्थाने प्राप्त होते ते मात्र विशिष्ट तपस्वी वृद्धी संपन्न अणुव्रती आदी मनुष्य तिर्यंच्यांनाच होते. विशिष्ट चिन्ह चक्र आदीतून उत्पत्ती होते असं त्यांनी खुलासा घेतला इथं. मग आता हे सगळं घडतंय हे संयमी जीवांच्या पेक्षेनेच घडतंय. मग चौथ्या गुणस्थानवरती जीव तर असंयमी आहे, त्याला अवधी ज्ञान कुठलं आहे? मग कसं घटवायचं त्याला? कशामध्ये गर्भित करायचं कुअवधी ज्ञान? हा, कुअवधी ज्ञानाला गुणप्रत्यय ते सांगितलं की त्यांनी. तर तपस्या मिथ्या दृष्टीची पण असू शकतेच की, त्यामुळं त्याला मनुष्य तिर्यंच्यांना जे पण होणार ते नियमाने गुणप्रत्ययच असणार, कारण ते बहुप्रत्यय रूप तर नाही आहे. मग त्याच्यामध्ये सम्यक दृष्टी असतील किंवा मिथ्या दृष्टी असतील. फक्त ते मिथ्या दृष्टीने तपस्येने प्राप्त केलं ते कुअवधी ज्ञान असणार आहे आणि सम्यक दृष्टीचं ते सुअवधी ज्ञान असणार आहे.
हे काल झालं होतं आमचं प्रश्नोत्तर की देव आणि नारकींना जर भवप्रत्यय अवधी ज्ञान असतं, भवच त्यांच्या ज्ञानाचं कारण आहे, तर मग त्यांना अवधी ज्ञानावरून कर्माच्या क्षयक्षमाचं निमित्त कशाला पाहिजे असं प्रश्न आला होता. मग त्याला उत्तर सांगितलं की जसं आकाश असतानाच पक्षी उडू शकतो, भलेही शक्ती त्याच्या पंखात आहे, उडू शकतो तर त्याच्या स्वतःच्या बळाने उडतोय, पण आकाश आहे म्हणून उडतोय किंवा आकाशात उडतोय हे बाहेर निमित्त सांगितलं. तसं म्हणले भव हे त्यांचं बाह्य निमित्त आहे, अंतरंग निमित्त अवधी ज्ञानावरण कर्माचा क्षयक्षम आवश्यक आहेच. त्यामुळं आणि जर भवानेच कोणाला अवधी ज्ञान होतं असं म्हणलं तर मग सगळ्यांना समान अवधी ज्ञान असायला पाहिजे, पण कमी जास्त पण आहे याचा अर्थच तिथं क्षयक्षम कारण आहे. त्यामुळं अवधी ज्ञानावरण कर्माचा क्षयक्षम तर असणारच, कुठलंही असू दे, भवप्रत्यय असू दे किंवा गुणप्रत्यय असू दे, हे अंतरंग कारण तिथं असणारच. आणि अंतरंग कारण आणि बहिरंग कारण दोन्हींची विशेषता जाणूनच तिथं ते कार्य दाखवलं जातं. म्हणजे ज्या अर्थी सगळ्या देवांमध्ये आणि नारकींमध्ये ज्ञानाची तरतमता दिसून येते, त्या अर्थी तिथं क्षयक्षम कारण आहे हे तिथं तर्कला अनुमान लावला. पूर्वगाथांमध्ये जे वर्णन केलेले 8-10 भेद आपण केले होते ना, काल बघितले होते आपण. कुठले अवस्थित अनवस्थित, वर्धमान हीयमान, अनुगामी अननुगामी, प्रतिपाती अप्रतिपाती, एक प्रदेश आणि अनेक प्रदेश जनित, असे जे 10 भेद आपण बघितले होते अवधी ज्ञानाचे. तर ते सगळे भेद जवळपास देशावधीचे आहेत, म्हणजे देशावधी रूप अवधी ज्ञानामध्ये हे सगळे भेद घडतात. आणि मग कुठले तरी विशिष्टच भेद आहेत जे परमावधी आणि सर्वावधीमध्ये घडतात. काय म्हणले मी? बाकीचे हे देशावधीमध्ये घटित होते, म्हणजे परमावधी आणि सर्वावधीमध्ये वर्धमान हीयमान वगैरे असे भेद नाही घटणार, किंवा प्रतिपाती हे भेद नाही घटणार, किंवा अजून काय होतं अनवस्थित असं वगैरे कुठले भेद घडतात, कुठले घटत नाहीत. या अपेक्षेने परमावधी आणि सर्वावधीचे वेगळे जेवढे भेद देशावधीचे झाले तेवढे यांचे होत नाहीत, परमावधीचे आणि सर्वावधीचे. मग ते सांगितलं इथं की परमावधी व सर्वावधी ज्ञान केवल ज्ञान होईपर्यंत अनुगामीच असते, म्हणजे ते बरोबर जातच. म्हणजे आता ते असं नका धरू की या भवात ना त्या भवात, भवांतरगमन नसल्यामुळं ते अननुगामी रूप सुद्धा आहे, पण या भवात ते जिथं कुठं पण जातील त्यांच्याबरोबर क्षेत्राच्या अपेक्षेने अनुगामी आहे, कारण ते नियमाने केवळ ज्ञानाला प्राप्त होणार आहेत. त्यामुळं ते जिथं पण जातील त्या क्षेत्र द्रव्य सगळ्याच्या अपेक्षेने ते अनुगामी आहे. तो प्रश्न इथं लावला तर नाही, ही विवक्षा वेगळी झाली. त्यांना म्हणायचं होतं की भव बदलला तर ते अनुगामी असू शकतं ना, या भवातून पुढच्या भवात जाऊ शकतं, ते पण अनुगामी रूप असतं. हे क्षेत्राच्या अपेक्षेने सांगितलं अनुगामी. मग कोणी या क्षेत्रात आहे तर त्याला अवधी ज्ञान असू शकतं, इथं बसून त्याची ती विशुद्धी प्राप्त झाली आहे तर इथून तो अवधीने जाणू शकतोय. कदाचित त्यांनी समजा ते मुनी होते आणि त्यांनी विहार करून गेले दुसरीकडं, तर त्यावेळेस तिथं त्यांना त्या रूपाचं अवधी ज्ञानाची विशेषता नसते, त्यामुळे तिथं ते अनुगामी नाही राहिलं, अननुगामी झालं. म्हणजे त्या क्षेत्रामध्ये ते पुढं त्यांच्याबरोबर राहिलं नाही, म्हणून ते अननुगामी म्हणलं. मग हे परमावधी आणि सर्वावधी हे अनुगामीच असतात, कुठं केवळ ज्ञान होईपर्यंत असं म्हणलंय, आणि अननुगामी असतात कुठल्या अपेक्षेने, अन्य भवात जात नाहीत या अपेक्षेने अननुगामी सुद्धा असतात. ही दोन्ही ज्ञाने अप्रतिपाती असतात, कारण त्यांच्यामध्ये वृद्धीच दिसून येते, पडत नाही ते त्यातून. जसं देशावधी झालेला जीव कोणी त्या अवधी ज्ञानातून च्युत पण होऊ शकतो, पण तसं परमावधी आणि सर्वावधीवाला जीव अप्रतिपाती असतो. प्रतिपात म्हणजे पडणे आणि अप्रतिपात म्हणजे न पडणे, म्हणजे त्यात तो वृद्धीच करत जातो. म्हणून सांगितलंय परमावधी ज्ञान वर्धमान स्वरूपच असते, हीयमान नसते. सर्वावधी ज्ञान कसलं असतं, वर्धमान असते का हीयमान असते? दोन्ही वर्धमानच असणार. सर्वावधीमध्ये वर्धमान भेद कुठं जाणार ते, सर्वावधी रूपच राहिलं ना. परमावधी आहे त्याच्यात वृद्धी होऊन सर्वावधी होतं,
पण सर्वावधीत वृद्धी होऊन काय होणार? सर्व प्रकारचं असतं का परमावधीपेक्षा सर्वाधिक? सर्वावधी मोठा आहे. हा, सर्वावधी ज्ञानामध्ये त्यापेक्षा पुढचं काही भेद नाहीये, त्यामुळे ते जाणार तर केवळ ज्ञानालाच केवळ प्राप्त ज्ञान. होणार. झालीच नव्हती. त्यामुळे परमावधीमध्येच फक्त त्यांनी वर्धमान हा भेद घटवला. म्हणजे अवधी ज्ञानामध्ये वृद्धी होऊन अवधी ज्ञानाला प्राप्त होणार, तर परमावधीची वृद्धी होऊन सर्वावधी होणार. पण सर्वावधीची वृद्धी होऊन तो पुन्हा अवधी ज्ञान दुसरं कुठला भेद नाहीये त्याच्यामध्ये. मग त्यामुळं तिथं परमावधीमध्ये हियमान हा भेद नाही, अभाव होऊनच केवळ ज्ञान होणार. केवळ ज्ञानाला प्राप्त होणार. पुढे सांगितलं की क्षयक्षमाच्या अपेक्षेने देशावधी व परमावधीचे अनेक भेद आहेत, पण सर्वावधी एकच प्रकारचं असतं, म्हणून पण त्याच्यामध्ये वर्धमान हा भेद नाहीये. म्हणजे म्हणलं ना, रेंज असती ना एक, आपण बघितलं होतं काहीतरी एक विशिष्ट, की देशावधी ची मर्यादा इथून इथपर्यंत असू शकते. म्हणजे किती त्याचे द्रव्य आहेत, क्षेत्र आहे, ह्याच्या अपेक्षेने अनेक भेद आहेत देशावधीमध्ये आणि परमावधीमध्ये. पण सर्वावधी एकच भेदरूप असते, त्याच्यामध्ये भेद नसतो. त्यामुळं यांच्यामध्ये वर्धमान हियमान हे भेद घटतात, पण सर्वावधीमध्ये वर्धमान रूपाचा असा भेद काही नसतो. कर्मावधीमध्ये वर्धमान घटित होतं. फक्त एकच. हियमान नाही आहे, कारण तो जीव वृद्धीच करत जातोय ना. आणि दुसरं एक काय सांगितलं होतं, एक क्षेत्रजनित आणि अनेक क्षेत्रजनित अवधी ज्ञान म्हणलं होतं. काय त्याचा भाव सांगा? मागं अनेक वेळा आपण घेतलं होतं हे प्रकरण. वैशाली ते सांगते का? एक क्षेत्रजनित आणि अनेक क्षेत्रजनित अवधी ज्ञान म्हणजे काय? दीपा भाभी, नम्रता भाभी, नवीन सांगा कोणतरी काय माहिती. एक क्षेत्रजनित अवधी ज्ञान म्हणजे काय? तर ते एकाच प्रदेशातून उत्पन्न होतं. जसं की एखादं चिन्ह, त्या चिन्हातून प्रवृत्ती होती, तर ती जसं म्हणलं ना, काय चक्र किंवा स्वस्तिक वगैरे असे काही विशिष्ट चिन्ह आहेत त्यांनी घेतलेत. श्रीवृक्ष, स्वस्तिक, नंद्यावर्त आदी एका चिन्हातून, स्थानातून उपयोग रूपाने ते ज्ञान प्रवृत्त होतं, तर ते एक क्षेत्रजनित अवधी ज्ञान म्हणलं. आणि आवाज काढा, आवाज लॉक आहे, आवाज लॉक आहे. संगीता काकी आवाज लॉक केलाय मी. म्यूट काढा की. नाही, ते दुसऱ्या काकी आहेत, दुसऱ्या संगीता काकी. हा, नाही ते सांगायला लागले तो कोण. हा, परत एकदा सांगा. हा, बरोबर. कुठलं क्षेत्र? आपलं हे शरीराचं क्षेत्र घ्यायचं किंवा ज्ञानाचं जेवढं क्षेत्र आहे तेवढ्यापासून. हा, असं नाही की घर एवढं मोठं येतं त्या घरातून. म्हणजे एक क्षेत्र म्हणजे कोणी जे अवधिज्ञानी असतील, सामान्य अवधिज्ञानी, तर ते सांगितलं की एखाद्या त्या चिन्हातून प्रवृत्ती होते त्यांच्या ज्ञानाची. अवधी लावतात ते ना, तर ते अवधी एखाद्या जर सम्यक दृष्टी असतील तर नाभीच्या वरच्या चिन्हातून, आणि मिथ्या दृष्टी असतील तर नाभीच्या खाली असणाऱ्या अशुभ चिन्हातून त्यांचं ज्ञान प्रवृत्त होतं. त्याला म्हणलं एक क्षेत्रजनित. आणि अनेक क्षेत्रजनित मध्ये काय घेतलं? संपूर्ण आत्मप्रदेशातून उपयोग लावतात. मग ते घेतलं होतं बहुप्रत्यय अवधी ज्ञान. जे असतं ते नियमाने अनेक क्षेत्रजनित असतं, आणि जे हे गुणप्रत्यय रूप असतात ते एक क्षेत्रजनित असतात. एखाद्या प्रदेशातूनच किंवा चिन्हातून ते प्रवृत्त होतं. मग ते पण बघितलं होतं. परमावधी ज्ञान आहे इकडे. परमावधी त्याच्यामध्ये पण एका जीवाच्या अपेक्षेने त्यांचा क्षम कमी होऊ शकतो का? म्हणजे यमान होऊ शकते का त्यांच्यामध्ये? परमावधीमध्ये मुनिराज आहेत समजा, आणि त्यांचे विशुद्धी कमी होऊन त्यांच्या परमावधी ज्ञानामध्ये हानी होऊ शकते का?
असं राजवार्तिक मधलं वाक्य मी लिहिलं इथं की परमावधी ज्ञानामध्ये वर्धमान स्वरूपच आहे ते ज्ञान, हीयमान नाहीये. आणि आपण त्यांना तद्भव मोक्षगामी म्हणतोय ना. चरम शरीरींनाच, आता पण आपल्या टीकेमध्ये आलाय शब्द, चरम शरीरींनाच हे दोन भेद असतात पुढचे, परमावधी आणि सर्वावधी. त्यामुळं ते ज्ञान वर्धमान रूपच असेल, त्याच्यामध्ये हीयमान हा भेद नाही घटणार. म्हणजे परमावधी वर्धमानच आहे आणि सर्वावधी तर आहेच आहे. सर्वावधीमध्ये भेद नाही आहे. सर्वावधीमध्ये हे वर्धमान हीयमान भेद घटत नाहीत, कारण ते एकच रूप असतं. सर्वावधी एक प्रकारचंच असतं. परमावधीमध्ये अनेक भेद आहेत, हे घेतलं ना. क्षयक्षमाच्या अपेक्षेने देशावधी आणि परमावधीमध्ये वेगळे टाइप्स आहेत. कमी देशावधी रूप, अधिक देशावधी रूप ज्ञान एखाद्याचं. परमावधीमध्ये पण कमी जास्त विशुद्धीच्या अपेक्षेने अनेक भेद आहेत. पण सर्वावधीमध्ये एकच प्रकार आहे. हे बहुतेक आपल्याला गोमटसारमध्ये आलं होतं, त्याच्यातून पण बघून घ्या अजून. तर मला काय सांगायचं होतं इथं, हे आपण बघितलं होतं मागच्या वेळी एकदा, की जर कोणी मिथ्यादृष्टी जीव आहे अवधिज्ञानी, तर त्याला कुअवधिज्ञान असतं. आणि ते जेव्हा तो सम्यक दर्शनाला प्राप्त केलं त्यांनी, तर अवधिज्ञान तर नष्ट होत नाहीये. मग ते कसं प्रवृत्ती होणार? कारण कुअवधिज्ञान आहे ते अशुभ चिन्हातून, नाभीच्या खालच्या प्रदेशातून प्रवृत्त होतं. आणि सुअवधी ज्ञान आहे ते शुभ चिन्हातून, जे की नाभीच्या वरच्या बाजूला असतात, त्याच्यातून प्रवृत्त होतं. मग काय म्हणलं होतं, जेव्हा तो मिथ्यादृष्टी जीव सम्यक्त्वाची प्राप्ती करतो, त्यावेळेस ती अशुभ चिन्ह आपोआप नष्ट होतात आणि शुभ चिन्हांची प्राप्ती होती त्याला, आणि त्या शुभ चिन्हातूनच त्याचं ज्ञान ते प्रवृत्त होतं. म्हणजे अवधी ज्ञान जेव्हा तो अवधीने जाणणार, उपयोग लावणार, तर त्यावेळेस ते अशुभ चिन्ह नष्ट होतात आणि शुभ चिन्ह उत्पन्न होतात त्याच्या शरीरावर, आणि मग त्याच्यातून ते ज्ञान तो व्यापार करतो त्या ज्ञानाचा, असं लावलं. आणि तसंच उलट लावायचं. सम्यक दृष्टी जीव आहे कोणी, तर त्यांनी जर मिथ्यात्वाला प्राप्त झाला तर सुअवधी ज्ञान होतं ते नष्ट झालं, ती सगळी शुभचिन्ह नष्ट होतात आणि तो पुन्हा कुअवधी ज्ञानाला प्राप्त होतो आणि सगळ्या अशुभ चिन्हातून त्याची प्रवृत्ती होते, असं. आणि एक प्रश्न विचारला तिथं की जर हे अवधी ज्ञान चिन्हांच्या अपेक्षेने होतं, तर त्याला पराधीन म्हणा किंवा परोक्ष म्हणा, कारण ते चिन्हच आवश्यक आहेत असं घेतलंय ना तुम्ही. म्हणून तिथं ते स्वाधीन किंवा आपण जे अतिंद्रिय म्हणतो, तर असं म्हणू नका, अधीनता आली त्याला त्या चिन्हांची, म्हणून त्याला पराधीन किंवा परोक्ष म्हणा, असं एक प्रश्न विचारलाय. मग उत्तर दिलंय की ते परोक्ष किंवा पराधीन नाही, कारण अपेक्षा आहे की इंद्रियांनाच पर म्हणलं जातं आणि इंद्रियांची तिथं अपेक्षा नाही. त्यांनी एक काव्यासारखं घेतलं त्याच्यात, इंद्रिया पर है, इंद्रियों से भी परे मन है, मन से परे बुद्धी है और बुद्धी से भी परे आत्मा है. त्यामुळं इंद्रियांची जिथं अपेक्षा आहे तिथं पराधीन म्हणलं. इंद्रियांपेक्षा सुद्धा मन पुढं, मनाचं सुद्धा अवलंबन नाही आहे अवधी ज्ञानामध्ये. मनाच्या पुढं बुद्धी, म्हणजे आता बुद्धी म्हणजे पण भाव, काय म्हणायचं, भावेंद्रियाचं ज्ञान म्हणा किंवा क्षयक्षमच म्हणा, आणि बुद्धी से भी परे आत्मा है. मग इथं सांगायचं त्यांना की आत्मिक ज्ञानाने अवधी ज्ञान होतं, अतिंद्रिय ज्ञानाने, त्यामुळं ते पराधीन किंवा परोक्ष नाही. इंद्रियांची अपेक्षा नसल्याने याला परोक्ष म्हटले नाही, तर ते प्रत्यक्षच आहे. इतकी अवधी ज्ञानाची विशेषता कळाली आज आपल्याला. अवधी ज्ञान व्हायला पाहिजे. सगळ्या प्रकारचं अवधी ज्ञान झालं आपल्याला आज. इंद्रियों से परे मन, मन से परे बुद्धि और बुद्धि से परे आत्मा. एवढंच आहे ना. इंद्रिया पर है, इंद्रियों से परे मन है, मन से परे बुद्धी है आणि बुद्धी से परे आत्मा है. परार्थाचं काय? तेच की पराधीन म्हणतो ना आपण, जेव्हा इंद्रियांची अपेक्षा आहे तर ते पराधीन म्हणलं जातं ज्ञान, जसं आपलं मतिश्रुत ज्ञान आहे हे. म्हणून ते इंद्रियाच्या पेक्षाने मन पर हे, म्हणजे मग तो बी इंद्रियापेक्षा सुद्धा मन पर म्हणलं तर ते बी परच आहे. परच की मन म्हणजे अवलंबन आलंच ना त्याचं मनाचं. मग आता पुढच्या गोष्टी त्यांनी हे पर म्हणजे भिन्न, हो असं लावायचं. इंद्रियापेक्षा भिन्न अवधी ज्ञान पण त्याच्यापेक्षा परच म्हणजे नाही की, मग आत्मा आहे ना तिथं अवलंबन.
आत्म्याचं अवलंबन असल्यावर स्वाधीन झालं ते. इंद्रियांचं अवलंबन कुठं आलं? चांगलं म्हणा, इंद्रियापेक्षा परे म्हणजे इंद्रियापेक्षा हा, चांगलं त्याला मन, तेच ना. हा. मनापेक्षा चांगलं बुद्धी. चांगलं हा. म्हणायचं नाही आता ते तिथं, विशेषतः आता हो. शब्द लावा काय असं तसं. विशेषतः आहे असं हे हा सांगायचं असं ना. म्हणा, चालतंय. तेच पर म्हणजे पर असं नका अर्थ घेऊ मग. तेच नाही तेच. हा खराब म्हणायचं होतं. इंद्रिया पर हे म्हणजे इंद्रिया खराब आहेत. हा, इंद्रियपेक्षा मन चांगलं. चांगलं, मनापेक्षा काय बुद्धी चांगलं, बुद्धीपेक्षा बुद्धी म्हणजे भावेंद्रिय आत्मिक, घ्यायची किंवा क्षयक्षम ज्ञान घ्यायचं. आता ते थोडस फरक करायचं, कारण आत्मा म्हणजे तर काय घेणार आहे तुम्ही? आत्मिक ज्ञानाने जाणतं म्हणत सांगितलं तर क्षयक्षमाचं अवलंबन आहेच की. मन वगैरे शिव समजायला ते. तेच की. हा असं त्यांनी एक कुठलं तरी उद्धृत केलेलं काव्य होतं ते, त्याच्यातून पण सांगितलं. त्यांनी आत्मिक ज्ञानाचं जास्त हे घटवायचे आहे त्यांना. म्हणजे इंद्रियपेक्षा मन बरं आहे, मनापेक्षा बुद्धी बरं आहे, बुद्धीपेक्षा आत्मा. आत्मज्ञानही बरं उत्कृष्ट आहे हे सांगायचं. बरोबर. बुद्धी परोक्ष घ्यायची आणि आत्मा सत्य. हे सगळं परोक्षच आहे. सगळं मन वगैरे. पण परोक्षच्या अपेक्षेने हे थोडे एक वाक्य आलं होतं बरं का जय धौलामध्ये. आता ते परत भांडणच होणार आहे या वाक्यावर. काय झालं? एक क्षेत्र आणि अनेक क्षेत्रजनित जे अवधी ज्ञान सांगितलं, हे अवधी ज्ञान संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त मनुष्य तिर्यंचांना सम्यक दर्शनाचे सानिध्य असताना वा अवधी ज्ञानावरण कर्माच्या क्षयक्षमाचे निमित्त असतानाच होते. सम्यक दर्शनादी गुणाने हे ज्ञान होते, म्हणून याला गुणप्रत्यय अवधी ज्ञान म्हणतात. काय कळलं? सम्यक दर्शन हा पण गुण आहे आणि त्या गुणाने प्राप्त होतं म्हणून ते गुणप्रत्यय अवधी ज्ञान आहे. मग देवनारकींना म्हणा. कशात आलं हे? हे जय धौलाचा आधार लिहिलेला आहे मी इथं. काय ना, मग गोष्टी होते की मग. म्हणजे असं त्यांनी मनुष्य तिर्यंचांकडनं सांगितलेत. आता ते देवनारकींचं काय सांगितलं नाही आहे. ठीक आहे. फक्त मला म्हणायचं होतं गुण म्हणजे काय म्हणत होतो ना आपण, तर सम्यक दर्शनादी गुणाने हे ज्ञान उत्पन्न होते, म्हणून याला गुणप्रत्यय अवधी ज्ञान म्हणतात असं सांगितलंय. अवधी ज्ञान मनुष्य तिर्यंचांना नाभीच्या वरच्या भागामध्ये असणारे शुभचिन्ह म्हणजे शंख, पद्म, मीन, वज्र, स्वस्ती, कलश यातून उत्पन्न होते. हे चिन्ह बाह्य उपकरण म्हटले जातात. बहुप्रत्यय अवधी ज्ञान देशावधी रूपच असते आणि देवनारकींचे अवधी क्षेत्र कमीत कमी 1 कोस तरी असतेच. पण मनुष्य तिर्यंचांमध्ये देशावधीचे जगन्य क्षेत्र अंगुलाच्या असंख्याताव्या भाग प्रमाण असते. हे एक चांगलं घेतलं होतं त्याच्यामध्ये. अंगुलाचा असंख्यातावा भाग म्हणजे किती कमी क्षेत्र आहे माहिती का? आपले हे शरीराची बाउंड्री बघा, त्याच्या पुढे अंगुलचा असंख्यातावा भाग म्हणजे समजा एवढंच, एक केस सुद्धा असेल समजा, एवढं क्षेत्र. मग त्यांनी म्हटलं इतकं अल्प क्षेत्र असताना त्याला तुम्ही एवढी का महानता द्यायला लागलाय अवधी ज्ञानाला? काय इतकी त्यात विशेषता आहे मग? मग ते सांगितलं हे खूपच अल्प क्षेत्र आहे, जणू शरीराच्या बाहेर 1 रोम प्रमाण एवढंच क्षेत्र. अरे महत्वाचं गेलं. ही ज्ञानाची कला आहे. इतक्या जाणण्यात इंद्रिय मनाचे अवलंबन थांबले. स्वाधीनतेने आत्मशक्तीने जाणतो ते क्षेत्र इतके अल्पही असू शकते असं सांगितलंय. त्यामुळे ते मतिश्रुतपेक्षा महानच आहे. म्हणजे त्याची महिमा आहेच, कारण ते अतिंद्रिय रूप आहे. भलेही त्याचं क्षेत्र इतकं कमी असलं तरी सुद्धा ते अतिंद्रिय रूपाने प्रवृत्ती करतं. म्हणून जरी ते अल्प आहे तरी क्षेत्राच्या पेक्षेने तरी सुद्धा ते अवधी ज्ञान अतिंद्रिय आहे, म्हणून त्याची महिमा अधिक आहे. ज्ञानाच्या अपेक्षेने महिमा आहे, पण विषयाच्या अपेक्षेने ज्ञानच की, कारण विशुद्धीच्या अपेक्षेनेच ते प्राप्त झालेलं आहे. मग देशावधीचं क्षेत्र, द्रव्य क्षेत्र, काल, भाव, परमावधीचं आणि सर्वावधीचं भिन्न भिन्न आहे. ते आपण उद्या बघू. त्याच्यात अजून थोडं विशेषता घेतली त्यांनी. ओम.